नमस्कार. जोडे सासू सोन्याच्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी म्हणल्यावर शेतीबातीशिवाय आपण दुसरीकडं कुठं जाणार आहे. तर मी आले माझ्या शेतामध्ये आणि आज काही दोघं पण नाही आहेत हे घरी, त्यामुळं मलाच औषध मारायचं आहे. तर पावट्याच्या झाडांवर लय मवा झालेला होता. परत लसणावरती अगदी गाभ्यामध्ये पिवळ्या आळ्या, नवीन कांदा लावले त्याच्यातसुद्धा. तर मी आपलं घरून गाईचं गोमूत्र नेलेलं. मी खरंच खूप ऑर्गॅनिक करण्याचा प्रयत्न करते, पण त्याने काय थंडीच एवढी आहे ना की त्याने काही मवा आहे ना, म्हणून त्यात थोडंसं फक्त रोगर टाकले. नाहीतर सगळं म्हणजे गोमूत्र ते अशाच ह्याच्यावरती मी करण्याचा प्रयत्न करते. मव्याने सगळे वाढच होत नाही ना त्याची, मग असे आक असतात. आता दुसऱ्यांचे लसूण कसे चांगले दिसतात ते खाद्य वापरतात, कुठं औषधं वापरतात. तर मी अगदी म्हणजे बाहेरचं औषध न मारता गोमूत्रच मारण्याचा प्रयत्न करते. तर चला, त्या दिवशी इथं तुरी ठेवल्या होत्या ना, बाकीच्या नेल्यात घरी, पण काही जोडलेल्या शेंगा पडल्या आंबटवाला असल्यामुळं. तर त्या शेंगा मी वाळाय घातल्या होत्या, पण इतकं पाखरं वैताग देतात ना, मग मी वावरातच सूप नेलं आणि त्यातलं खालचं दाणे आहेत ना ते पाकडून घेतलं. तर बाकीच्या शेंगा आता पुन्हा तशाच ठेवते वाळायला, आणि उद्या बिद्या वाळाय घातल्या तिथं बसून राहावं लागतं, नाही तर पाखरं ना दाणच ठेवत नाही त्याच्यात. तर आता खरं एवढं पाकडाय पण नसतं लागलं, पण आता त्याला काही विलाजच नाही. आता वारं आलं तर ऊप आणलं तर काही राहायची नाही गाण, पण वारच सुटाना नाहीलाच. आता मला सुपानी नीट करावं लागतंय. वारं आला असतं तर एवढा वेळ पण नसता लागला, पण आता काय करायचं. आत्ता मी सुपानी पाकडलं ना, त्यात एवढ्या तुरी निघल्यात. अजून शेंगा आहेत, त्या शेंगामध्ये काही थोडंफार गावन. तर नाही म्हणलं तर ह्या 2-3 किलो असणार आहेत, आणि अजून 2-4 किलो तरी सापडतील त्याच्यामध्ये. आणि आपण काही घरी नेऊन ठेवलं आहे, आता ते नीट करायचे. चांगलं पाकडून पकडून वारच सुटाना. वारं सुटलं असतं ना तर मस्त दाणं झालं असतं अगदी तुरीचं. तर चला, आता घरी गेल्यावर त्या तुरीमध्ये या तुरी मिक्स करून चांगल्या एकदम पाकडून पकडून मस्त डाळ करायला आपण हे करणार आहे, ठेवणार आहे. तर चला, आता दिवस गेला आहे त्यामुळे मी निघाले घरी. चला, आज ना आपण ही भाजी करू चंदन बटव्याची, की जी लय महाग खपती बाजारामध्ये. तर हे बघा किती आपल्या वावरामध्ये, सगळ्याकडं कोपऱ्याने तीच भाजी आहे बघा, लाल लाल नुसती सगळीकडं. हे तुरा आलेली दिसते ना, तीच भाजी आहे लाल. तर चला मग मी आता तीच भाजी नेते आज. बघू, मस्त करूया आज. बघा, लय भाजी आहे बघा आपल्या वावरात. तर हे बघा, एवढी भाजी मी घेतली आता करायला. आणि हे बघा, दिवस गेलाय आपला, चाललाय मावळायला. आता आपण जाऊया घरी, कारण मला काढायचे गाईचे दार. अक्षय पण कामाला गेलेला आणि हे पण गेलेले रिक्षावर, त्यामुळं गाईचे दार हे मलाच काढावे लागते. चला मग. चला, तर हे बघा, आपण आणलेली चंदन बटव्याची भाजी आता मी घेते निवडून, आणि आपल्याला करायची चंदन बटवा. अंधार पडला घरी येईपर्यंत सगळीकडं. तर आता मी मस्त आहे बघा बारीक निवडून घेते, चांगली छान. तिला काही तुरं नाही काय नाही, एकदम कवळी भाजी. आणि हे बघा, शिवराज कुठं जाऊन बसलाय आमचा. शिव, ए दादा, इकडे ये, चल. त्याचा आव इकडे इकडे चल.
अंधार पडला, चल घरात. इकडे आला का? भाजी निवडते. इथं पोर खेळत्यात. इतकं गोंगाट चाललंय ना आता, लय गोंगाट चाललंय ना. आमचा शिव सुद्धा थांबा नाही, इथं नुसता पळतोय. आरू आली त्याला घ्यायला. बघा आराध्या त्याला घ्यायचा प्रयत्न करते, पण तो काही त्याला आवरतच नाही. शिव इकडे चल. अगं अशी कशी नीट बस. सोड सोड खाली सोड. तर हे पहा, आपण एवढी भाजी खोडून घेतली आणि आता ती थोडीशी उकडून घेणार आहे. तर त्यामध्ये मी ना पाणी ओतते, थोडासा त्याचा आंबटपणा कमी होईल. तर आता मी थोडीशी वापरून घेते, अगदी तांदूळच्या भाजीसारखी. ही भाजी सुक्की पण करता येते आणि आपल्या पालकाच्या भाजीसारखी हटवून पण करता येते. तर आता आपण आहे ना आज सुक्की भाजी करणार आहे आणि नंतर मग कधी आपण पातळ भाजी करू. तर हे बघा, आपण भाजी एवढी उकडून घेतली आणि त्यासाठी आपण ना कांदा, लसूण टेचलं आहे आणि हिरवी मिरची आणि थोडंसं शेंगदाणं मोठं मोठं जरासं चांगलं दाताखाली आलं ना तर अजून छान लागतं. तर चला आता आपण पहिला कांदा परतून घेऊ. कांदा आणि मिरची पण लगेच टाकते म्हणजे छान परतून निघन दोन्ही पण. कांदा परतलाय आणि यामध्ये आपण ना हा लसूण टाकणार म्हणजे छान तळून निघन. तर आपला कांदा लसूण परतलाय तर एवढं मी मीठ टाकते त्यामध्ये. तर आपल्याला करायची हिरवी भाजी, त्याच्यामुळं त्याच्यात काय आपण हे टाकणार नाही हळद बिळद. आता मी टाकून घेते भाजी. आणि हा एवढा असा शेंगदाण्याचा कोटानं असं मस्त हलवू घेऊ आपण आता तिला. खूप छान लागते भाजी आणि खरंच अगदी दुर्मिळ भाजी असते ही. काही अशी इतर सीजनला नाही, याच दिवसामध्ये, या थंडीत, या डिसेंबर जानेवारी या दरम्यानच ही भाजी असते. आता आमच्या शेतात मजबीज पाडतात पण ती उगवतच नाही इतर सीजनला. ती फक्त याच महिन्यात अगदी कांद्याच्या सीजनला, लसणाच्या याच टायमात उगवते बघा. आणि याचे बी नाही टाकायला लागत, काय नाही, अगदी मनानेच उगवते वावरात. तर आपली भाजी झालेली आता ही. तरी आपण थोडंसं तेलाची धार पुन्हा टाकू त्याच्याकडे. भाजी झाल्यानंतर थोडंसं तेल टाकल्यावर छान होते अजून सुद्धा. चला मस्त भाजी झाली आपली. तर आता आपण काढून घेऊ ही भाजी. तर पहा आपली भाजी कशी मस्त तयार झाली आहे, अगदी छान झाली आणि वास पण एकदम मस्त येतोय. तर कशी झाली भाजी नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.